महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। निवडणुका जाहीर होण्याआधीच जागा वाटपावरून धुसफूस दिसून येत आहे। अशातच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवीन विषय चर्चेत आलाय। विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कोणकोणत्या जागावर लढणार याची उत्सुकता निर्माण झाली। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र शिवसेनेच्या दाव्यांचा आकडा जाहीर करून टाकला। शिवसेना विधानसभेच्या 120 जागा लढण्यासाठी तयार असल्याचं संजय गायकवाडांनी सांगितलं। 120 जागा लढायच्या आणि 100 जागा निवडून आणायच्या हे टार्गेट असल्याचं संजय गायकवाड म्हणाले। जागा किती मिळणार? आम्ही 120 जागा मागणार आहोत। आमचं टार्गेट 100 जागा जिंकायचं आहे। त्याच्याकरता आम्हाला कोणाच्या रेकडे पाहायचं गरज नाही। आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे। शिवसेनेच्या दाव्यावर काँग्रेसनं टीका केली। शिवसेना 120 जागा लढवून 300 जागी निवडून येऊ शकतात असा टोलाही त्यांनी लगावला। त्यांनी 300 निवडून आणावेत 120 लढून, म्हणजे 288 जागा आहेत, पण ते 300 निवडून आणू शकतात। त्याचं कारणही आहे ना, महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आहे। पैशाच्या बळावर या लुटेऱ्यांना, डाकूंना वाटतंय की आम्ही पैशाच्या बळावर सगळ्या जागा जिंकू। महायुतीच्या जागा वाटपाचं काय सूत्र ठरलंय हे अजूनही जाहीर झालेलं नाही, किंवा जागा वाटपाच्या सूत्राची चर्चाही झालेली नाही। आता शिवसेनेने 120 जागांची मागणी करून एक आकडा निश्चित केलाय। 120च्या आकड्यापासून सुरू होणारी घासाघीस शिवसेनेला किती जागा मिळवून देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।